मराठीतले लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, तर ते आता आपल्याबरोबर आहेत. त्यांनी हा फर्जंद का उभा केला लोकांसमोर, त्यांचा इतिहास का त्यांना उलगडावासा वाटला, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल एकंदरीत या चित्रपटाबद्दल? कोंडाजी फर्जंद यांची ही कथा आहे. 60 मावळ्यांना घेऊन 2,500 शत्रू सैन्याशी मुकाबला करून जवळजवळ 13 वर्षांनी त्यांनी महाराजांच्या पायी पन्हाळा अर्पण केला. ही जगातली एकमेव द्वितीय घटना आहे ज्याच्यामध्ये 60च्या 60 जण गेले, जिंकले 3.5 तासामध्ये आणि एकही जीवितहानी न करता स्वराज्यासाठी त्यांनी एक मोठा महत्त्वाचा सीमेवरचा किल्ला जिंकला. जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण आपल्याला बघायला मिळत नाही, कुठलंही उदाहरण सापडत नाही की मुठभर मावळ्यांनी किंवा मुठभर सैनिकांनी एवढ्या मोठ्या शत्रू सैनिकाचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली. आपण इतर देशांमधले 300 म्हणा, ग्लॅडिएटर म्हणा, ट्रॉय म्हणा, अशा स्वरूपाचे सिनेमे बघतो. हे सगळे सिनेमे ह्या पुराणकथा आहेत, ग्रीक पुराणकथांमधनं या कथा निवडून त्यांनी ते सिनेमे बनवले. उत्तम अप्रतिम सिनेमे ज्याचं आपण पण सेलिब्रेशन केलं, आपण पण आनंदाने सहकुटुंब ते बघायला गेलो, एन्जॉय केले. मला असं वाटलं की आपल्या पिढीत आपल्या पिढीला किंवा पुढच्या पिढीला हे या मातीतला एवढा अद्वितीय पराक्रम कोण सांगणार? मग कोणी सांगायचं तर मी का नाही सांगायचा. म्हणून मग हा पराक्रम रुपेरी पडद्याचं एकूण महत्त्व, त्याचा प्रभाव लक्षात घेऊन मी हा पराक्रम मांडायचं ठरवलं. 6 ते 7 वर्ष आम्ही सगळे या सिनेमावरती कष्ट करतो आहोत आणि आता 1 जूनला हा सिनेमा आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेऊन येत आहोत. या सिनेमामध्ये बरेच दिग्गज कलाकार आपल्याला दिसत आहेत, तर त्यांना एकत्र घेऊन हे काम करायचं होतं, ते किती प्रेशराईज होतं किंवा काय, कसं वाटलं? स्वाभाविकपणे प्रेशर होतं, कारण सगळेच माझे सिनियर्स आहेत. मी कोणाबरोबर सिरियलमध्ये काम केलं आहे, कोणाबरोबर नाटकामध्ये काम केलं आहे, कोणी नट समोर असताना मी असिस्टंट म्हणून काम केलं आहे. तर अशावेळी हा सिनेमा करणं हे फार तसं प्रेशरचं काम होतं. पण शिवाजी महाराजांच्या एकूण श्रद्धेमुळंच ते सहज सोपं झालं, कारण यातला प्रत्येक कलाकार हा शिवाजी महाराजांच्या श्रद्धेने काम करत होता. त्यामुळे तिथे कुठेही मी सेलिब्रिटी आहे, मग मला एक स्पेशल ट्रीटमेंट द्या, मला एका वेगळ्या पद्धतीने हे करा, असं कुठल्याच कलाकाराचं नव्हतं. उलट आपण जे म्हणतो टँट्रम्स किंवा हे असं काहीच मला अनुभवायला नाही आलं. उलटं अनुभवायला आलं की अरे हा कटर पकडायचा आहे का, मग थांब ना, त्या लाईट बॉयची वाट कशाला बघतो, मी करतो ना. कारण आत्ता शूटिंग संपवणं महत्त्वाचं आहे, हा सिनेमा होणं महत्त्वाचं आहे. या भावनेने यातल्या प्रत्येक मोठ्या कलाकारांनी काम केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला तशा अर्थाने जे प्रेशर होतं ते पहिल्या 2-3 दिवसातच गेलं होतं आणि नंतर आम्ही फक्त आणि फक्त उत्तम कलाकृतीची निर्मिती कशी होईल यासाठी काम केलं. त्यावेळची जी शस्त्रास्त्रे होती त्यांचं याच्यामध्ये कसं वापरण्यात आलं किंवा कसं? एकूण ऑथेंटिक मराठा वॉरफेअर मांडायचं असंच माझं ध्येय होतं या सिनेमामधनं. त्याच्यामुळे गेले 10 वर्ष मी सगळ्या शस्त्रांचा अभ्यास करतो आहे. माझा धाकटा भाऊही माझ्याबरोबरच शिकला, निखिल लांजेकर त्याचं नाव. तर त्यांनी आणि मी मिळून ही सगळी फाईट डिझाईन केली आहे. ऑथेंटिक मराठा वॉरफेअर दाखवायचं असं आमचं हे होता. त्यामुळे यातल्या प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक योद्ध्याला आम्ही एक वेगळं शस्त्र दिलं आहे. जसं मोतेजी अमरवळेकरांची भूमिका अजय पुरकर करतात, त्यांच्या हातामध्ये जमदाड नावाची तलवार आहे. म्हणजे मराठी अनेक प्रकारच्या तलवारी तेव्हा वापरत असतात, त्यातली जमदाड नावाची तलवार त्यांना दिली आहे. आपल्याला पहिल्यांदाच धनुर्धारी मावळे याच्यामध्ये दिसणार आहेत, गोफणगुंडा चालवणारे मावळे दिसणार आहेत, जे आपण फक्त आत्तापर्यंत ऐकलं की गोफणगुंडा हे आमचं शस्त्र होतं, तर ते आपल्याला पहिल्यांदा या सिनेमात दिसणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण ऑथेंटिक वॉर आणि ॲक्शन मांडणारी ही फिल्म असेल असं मी सांगतो. 40 वर्षानंतर हा चित्रपट तयार होतो आहे, ऐतिहासिक म्हणजे असा या पद्धतीचा. तर काही असा वेगळा विषय होता की मनात की 40 वर्षानंतर म्हणजे आत्ता यावर्षी हे करणं वगैरे असं काही? नाही, तो गेले 6-7 वर्षाचा प्रयत्नाचाच भाग आहे. म्हणजे मी सिनेमा लिहून जवळजवळ 5.5 वर्ष झाली आहेत आणि त्याच्यानंतर 3-1 वर्ष मी अनेक निर्मात्यांना भेटलो, कुणी धाडस दाखवलं नाही. आत्ता माझे जे निर्माते संदीप जाधव, अनिर्बान सरकार, स्वप्नील पोद्दार आणि महेश जाऊरकर यांनी ते धाडस दाखवलं आणि मग हा सिनेमा आला. म्हणजे हा सिनेमा कदाचित 5 वर्ष मागे आला असता किंवा कदाचित 5 वर्ष पुढेही आला असता. आत्ता या निर्मात्यांनी धाडस दाखवलं म्हणून हा सिनेमा आत्ता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे, असं आहे. कोंडाजी फर्जंद जे आहेत त्यांचा इतिहास पूर्ण जाणून घेण्यासाठी आणि हा चित्रपट तयार करण्यासाठी कशा पद्धतीनं अभ्यास करावा लागला?
सुरुवातीला बाबासाहेबांच्या पुस्तकातून मला कोंडाजींची ओळख झाली. 4 पानांची कथा आहे त्याच्यात कोंडाजीची, आणि दुर्दैव असं आहे की आपल्याकडे कागदपत्रांची उपलब्धता खूप कमी आहे. त्याच्यामुळे मग त्यातनं मी शोधत गेलो, पुढे जात गेलो, आणि मग मला चेदे शेकावलीमध्ये याच्यावरचे काही ओळी मिळाल्या. त्याच्यातसुद्धा एखादाच पॅराग्राफ सापडतो. सभासद बकरीमध्ये एखादा पॅराग्राफ सापडतो, आणि मग त्याच्यानंतर मला पर्णाला पर्वत ग्रहणाख्यान नावाचा ग्रंथ सापडला, ज्याच्यामध्ये या पन्हाळा जिंकण्याची पूर्ण कथा साकल्याने लिहिलेली आहे. एकोजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू तंजावरचे, यांच्या पदरी जयराम पिंडिय नावाचा एक कवी होता. त्या कवीला एकोजीराजांनी असं सांगितलं होतं की माझे थोरले बंधू जे जे पराक्रम करतील किंवा त्यांचे वीर योद्धे जे जे पराक्रम करतील ते तू रोजनिशीत लिहून ठेव. त्याचाच एक भाग आहे पर्णाला पर्वत ग्रहणाख्यान. पर्णाला पर्वत म्हणजे पन्हाळा किल्ला, ग्रहणाख्यान म्हणजे जिंकला त्याची कथा, आणि याचा बेस ठेवून मग मी त्या पद्धतीने, कारण तो समकालीन होता, शिवाजी महाराजांच्या समकालीन होते दोघंही, त्याच्यामुळे त्याचा बेस घेणं त्याला मला जास्त योग्य वाटलं, आणि त्या पद्धतीने मी त्याची मांडणी केली. नक्कीच खूप छान चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण कुठं करण्यात आलं आहे? आपल्याला जसं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप किल्ले आहेत, पण ते किल्ले आता बघण्यावस्थेत आहेत. मला खरं तर खूप पन्हाळ्यावर किंवा इतर ठिकाणी शूट करायची इच्छा होती, पण आपलं मराठी माणसांचं दुर्दैव पण आहे आणि आपलं स्वतःचं नाकर्तेपणा पण आहे की आपण ते किल्ले चांगले जतन नाही केलेत, आणि त्यामुळं आम्हाला त्याचे सेट्स उभे करावे लागले. ND स्टुडिओमध्ये नितीन चंद्रकांत देसाई यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही त्याचे सेट्स उभे केले, आणि तिथे बऱ्यापैकी शूटिंग याचं झालं. आणि जो जंगलाचा किंवा महाराष्ट्राचा म्हणून आपण ज्याला राखाड देशा कणखर देशा असा भाग जो म्हणतो, तर तो भाग सगळा जावळीच्या खोरात अक्षरशः वाई, पाचगणी, सातारा इथे त्याचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. फर्जंद या सिनेमामध्ये निखिल राऊत यांची महत्त्वाची भूमिका आहे, आणि ही काय भूमिका आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. काय सांगाल, एकंदरीत ही ऐतिहासिक भूमिका आहे जी तुमच्या पदरात पडली, ते भाग्य मिळालं ते करण्याचं, तर काय होती भूमिका आणि कशी ती एन्जॉय केली? सगळ्यात आधी तुम्ही पोस्टरवर पण पाहू शकता, इथे मी दिसतोय, आणि किसना नावाचं पात्र मी साकारतो आहे. हा किसना म्हणजे स्वराज्याच्या मोहिमेसाठी, या पन्हाळ्याच्या मोहिमेसाठी शिवाजी महाराजांनी जसं अनेक अनुभवी सरदारांना पाठवलं होतं, त्याच अनुभवी सरदारांमध्ये एक शिकण्याची वृत्ती असलेला, शिकाऊ वृत्ती असलेला आणि गुप्तहेर बनू पाहणारा हा एक गमतीशीर खट्याळ खबऱ्या आहे. खबऱ्या असल्या कारणाने बहिर्जी नाईकांचा हा साथीदार आहे, त्यामुळे या पात्राला वेगवेगळे गेटअप मला करायला मिळाले. संबंध सिनेमामध्ये मी 5 वेगवेगळ्या गेटअपमध्ये तुम्हाला दिसणार आहे, आणि त्यासाठीची मेहनत मी स्वतः दिग्दर्शक आम्ही सगळ्यांनीच घेतली. 5 वेगवेगळी कॅरेक्टर्स करायची म्हटल्यानंतर त्या कॅरेक्टर्सची देहबोली, त्यानंतर वाचिक अभिनय, या सगळ्यावरती मेहनत घेतली. त्याचप्रमाणे या कॅरेक्टरच्या हातात एक वेगळं शस्त्र आहे, जंभिया नावाचं एक शस्त्र आहे, जंभिया, आणि कट्यारसारखं ते शस्त्र आहे. त्यामुळे या शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षणसुद्धा आम्ही या सिनेमाच्या दरम्यान सगळ्याच कलाकारांनी घेतलं, मी सुद्धा घेतलं. त्यामुळे मलासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं पात्र साकारण्याची संधी या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली. आणि आपण जसं म्हणतो की महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय आहे शिवाजी महाराज, आणि माझ्याही अस्मितेचा आणि श्रद्धेचा हा विषय आहे. त्यामुळे या सिनेमाचा एक भाग असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच. आणि हे आपण दिग्गज कलाकार बघतोय, चिन्मय मांडलेकर असतील किंवा प्रसाद ओक असतील, तर यांच्यासोबत काम करताना कसं वाटलं? नक्कीच, हे सगळे माझे मित्र आहेत. बाकी इतर सगळ्याच कलाकारांबरोबर मी ऑलमोस्ट कामं केलेली आहेतच, परंतु प्रसाद ओक यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे. आणि बहिर्जी नाईक हे पात्र ते स्वतः साकारत आहेत, आणि बहिर्जी नाईकांचा मी साथीदार असल्यामुळे आमचे एकत्र अनेक सीन या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला करायला मिळाले. आणि स्वतः अभिनयात ते परिपक्व आहेतच, त्यामुळे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायलासुद्धा मिळाल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने हा किसना आणि निखिल राऊत हे दोघेही शिकतच होते या संपूर्ण प्रोसेसमध्ये. बाकी सगळेच अनुभवी कलाकार आहेत, मातब्बर आहेत, मित्र आहेत माझे सगळे. या सगळ्यांबरोबर काम करताना एक वेगळीच मजा आली. मुळात या चित्रपटात इतकी कलाकारांची मांदियाळी आहे की या सगळ्यांसोबत काम करणं ही एक पर्वणी ठरेल, आणि तुम्हाला पाहतानासुद्धा ही एक पर्वणी ठरेल. फर्जंदमधील अजून काही कलाकार आपल्यासोबत आहेत, नेहा जोशी आहेत, त्यांना पण आपण विचारूया की त्यांची यामधली भूमिका नेमकी काय आहे. काय सांगाल एकंदरीत?
कमळी नावाचं पात्र आहे. ही कोंडाजी फर्जंदची बायको आहे. मला वाटतं कुठल्याही मावळ्याच्या, कुठल्याही योद्ध्याच्या बायकोचं, त्याच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे. या सिनेमामध्ये प्रत्येकच पात्र हे कुठलं ना कुठलं, कशाचं ना कशाचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे. म्हणजे उदाहरणादाखल केसर ही जी मृण्मयी देशपांडे जी व्यक्तिरेखा करते ती एक तमासगिरीण आहे, एक कलावंतीण आहे. ही प्रतिनिधित्व करते समाजातल्या अशा स्तराचं की ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काही वेगळा आहे, पण तरी देखील महाराजांच्या प्रती असलेला प्रेम, आदर आणि निष्ठा यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ती महाराजांशी जोडली गेली. तशी ही कमळी जी आहे ती त्या योद्ध्याची पत्नी आहे, वीरपत्नी आहे आणि अत्यंत सामान्य स्त्री आहे ही, पण ही कमकुवत नाही आहे, ही दुबळी नाही आहे, कारण तिच्यासमोर अर्थातच जिजाऊ मासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्या उभ्या आहेत तिच्यासमोर अशा पहाडासारख्या एकट्या, आणि त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तिलाही तिकडेच जायचं आहे. आणि महाराजांच्या प्रती असणारी श्रद्धा, आदर आणि आपल्या नवऱ्यावर असणारं भयंकर 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 प्रेम जे दाखवण्याची तिची पद्धत वेगळी आहे. ती कधी चिडते, कधी रुसते, कधी भांडते, कधी अबोला धरते आणि कधी डोळ्यात पाणी आणते, कधी प्रेमानं स्पर्श करते. तर अशी अत्यंत वेगवेगळ्या भावभावनांनी भरलेलं हे पात्र आहे, जे करायला अर्थातच फार मजा आली. कारण भूमिकेची लांबी किती आहे ह्याच्यापेक्षा त्या भूमिकेची खोली किती आहे आणि त्या भूमिकेचं नेमकं महत्त्व काय आहे त्या ठिकाणी, हे नेहमीच मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे एवढे सगळे कलाकार असताना त्यांच्यामध्ये आपण त्यांच्याबरोबरीनं उभं राहायचं आणि ह्या एका मोठ्या प्रोजेक्टमधला एक छोटासा भार आपण उचलायचा, हे फारच इंटरेस्टिंग होतं. आणि टीम तर आमची सगळी फारच चांगली आहे, दिग्दर्शक असू देत, कलाकार असू देत, तंत्रज्ञ असू देत. त्यामुळे हा एक्सपिरियन्स नक्कीच खूप चांगला होता आणि खूप काही देऊन जाणार होता. किती अभ्यास करावा लागला कमळीसाठी? खरं तर असं आहे की दिग्पाल लांजेकर जो आमचा लेखक दिग्दर्शक आहे तो त्याचा स्वतःचा खूप अभ्यास आहे इतिहासावरचा, आणि तो ज्याप्रमाणे बोललाच असेल तो की मुळात कोंडाजी फर्जंद ह्याचेच उल्लेख इतिहासामध्ये इतके कमी आहेत की कमळीचे उल्लेख त्याच्यामध्ये त्या मानानं एखाद दुसऱ्या ठिकाणी तिचा नावाचा उल्लेख असेल फक्त. त्यामुळे तसा अभ्यास करण्यासाठी पट असा त्या पर्टिक्युलर पात्राचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे काही खूप मोठा रेफरन्स नव्हता. माझा मेन रेफरन्स हा दिग्पाल हाच होता आणि त्यांनी सांगितलेला इतिहास, कारण नेमकेपणानं त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि एका योद्ध्याची पत्नी ती आजच्या काळातही तिची मनस्थिती तीच आहे जी त्या काळी कमळीची असेल. त्यामुळे मूळची तयारी करायला लागली ती सगळी आतली आणि सगळ्या भावभावनांची जुळवाजुळव, आणि तो झगडा जास्ती मोठा करायला लागला. आपल्यासोबत अजय पुरकरसुद्धा आहेत, त्यांना पण विचारूया त्यांची भूमिका काय होती. माझी भूमिका यातली मोत्याची मामा रवळेकर. कोंडाजीचा मामा आहे, त्यामुळे हे सगळे 60 मावळे त्याला मामाच म्हणतात. राजेसुद्धा मामाच असा उल्लेख करतात त्यांचा. काय होतं की खूप अशी लोकं होऊन गेली असतील इतिहासात ज्यांनी सगळं त्यांचं आयुष्य वाहिलं स्वराज्यासाठी. असाच हा एक माणूस आहे. कारण की या भूमिकेबद्दल मी जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो होतो तेव्हा ते म्हणाले की अरे वा, चांगलं पात्र, कारण की हा माणूस पहिल्यापासून राजांच्याबरोबर होता. अनेक मोहिमा, अनेक लढाया या माणसांनी पाहिल्या. त्यामुळे ह्या सगळ्या मोहिमांचा अनुभव गाठीशी असणारा एक सिनियर सरदार हा म्हणजे मोत्याजी मामा रवळेकर. आणि जेव्हा इतकी अवघड मोहीम की ज्यात आधी महाराजांनासुद्धा पराभव स्वीकारावा लागला, अशी मोहीम जेव्हा कोंडाजी हाती घेतो आणि ते सुद्धा म्हणतो की मी 60 मावळ्यांना घेऊनच फक्त हा किल्ला सर करीन, तेव्हा त्यांच्याबरोबर एक कोणीतरी सिनियर माणूस असावा ज्याच्याकडे अनुभव आहे. तर असा माणूस राजांनी यांच्याबरोबर धाडला. त्यामुळे मी तुम्हाला चित्रपटात पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत दिसेनच, पण बेसिकली त्यातनं काय आहे की अशी काहीतरी एक थोर लोकं होती जी कायमच राजांच्या पाठीशी होती. प्रत्येक मोहिमेत अगदी लीड घेऊन लढणारी होती. त्यांना वीरमरण नाही आलं, पण ते योद्धे होते आणि आयुष्यभर योद्धेच राहिले. असं
असं हे पात्र. नक्कीच नक्कीच. आता बऱ्यापैकी हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये पण ऐतिहासिक पिक्चर करण्यामध्ये जास्त जोर आहे. तर कोंडाजी फर्जंद जे येणार आता आपल्यासाठी, तर ते काही लोकांना देऊन जाणार असं वाटतं तुम्हाला? हिंदीतला ऐतिहासिक चित्रपटांचा जी वाटचाल आहे ना ती वेगळ्या दिशेने आहे. ती जास्त करून ग्लॅमरकडे आहे. फर्जंद एक्सक्लुझिव्हली मराठी चित्रपट मला विशेष करून सांगावंसं वाटेल की हा कथाप्रधान चित्रपट आहे. याच्यात तुम्हाला ॲक्टर ॲक्ट्रेसेस खूप मोठे नावाजलेले गुणी अभिनेते अभिनेत्री दिसतीलच. त्यांनी तसं कामही डेफिनेटली केलेलं आहे या चित्रपटामध्ये. पण कसं आहे की हा चित्रपट हे एक टीमवर्क आहे. फक्त एक हिरो आणि हिरोईनला घेऊन बाकी सगळ्या चित्रपटातल्या कलाकारांना दुय्यम किंवा त्याच्याही खालचं स्थान देण्याचं जे एक तंत्र ऐतिहासिक हिंदी चित्रपटांमध्ये आहे ते इथे नाही आहे. म्हणजे नेहा जसं म्हणाली की तिला तिच्यासाठी सीन्स कमी आहेत, पण त्या 3 सीन्सचा इम्पॉर्टन्स इतका मोठा आहे की ज्यातनं त्या 3 सीनमधनं तिचं पात्र किंवा 4 सीनमधनं तिचं पात्र कुठं जातं. हे कसं अर्थात आमच्या लेखक दिग्दर्शकाचं आहे की त्यांनी एवढी पात्र घेऊनसुद्धा प्रत्येक पात्राची आयडेंटिटी एस्टॅब्लिश होईल इतपत त्याला न्याय दिलेला आहे. प्रत्येक पात्राला त्यांनी न्याय दिलेला आहे. त्यामुळे हा एका वेगळ्या वाटचालीचा चित्रपट आहे. इथे कथाप्रधान आहे. इथे एक थोडंसं ग्लॅमर ओरिएंटेड आणि फक्त जे लीड कास्ट आहे त्यांना पुढे घेऊन जाणारा चित्रपट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हिंदीपेक्षा हा चित्रपट हा नक्कीच वेगळा ठरणार आहे. आणि साधेपणा आहे या चित्रपटाचं मला वाटतं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि जसं कोंडाजी फर्जंद आहे तसे अनेक असे हिरोज आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला फार माहिती नाही आहे. त्यामुळे प्रत्येक पात्राचं इंट्रोडक्शन हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं आहे, कारण तो त्याच्या ठिकाणी हिरोज आहे. फक्त हा सिनेमा कोंडाजी फर्जंदची गोष्ट सांगतोय, पण त्याच्यामुळे मोत्याजी मामा रावळेकर काय किंवा मर्त्या रामोशी काय किंवा ही सगळी पात्र लहान नाही होत. ती त्यांच्या जागी मोठीच पात्र आहेत आणि त्यांना त्यांचा ड्यू रिस्पेक्ट या सिनेमात दिला आहे. नक्कीच नक्कीच. तर ही होती आपल्यासोबत कोंडाजी फर्जंद यांची या मराठी सिनेमाची टीम.